निळ्या कॉस्ट्यूम मध्ये हर्षद सदगीर दोघांचा एकमेकांचा अंदाज घेत कुस्ती चालू आहे। खरं तर अर्धा मिनिट निघून गेलेला आहे। पहिल्या हाफ मधले 2.5 मिनिटांमध्ये काय ऍक्शन होते का आपण पाहूया। शिवराज राक्षे अटॅकिंग मध्ये दिसत असताना देखील हर्षद सदगीरने बगलेमध्ये हात घालून रेटण्याचा प्रयत्न आहे। दुहेरी पटाचा प्रयत्न शिवराज राक्षे यांचा। पुन्हा आपल्याला पाहतोय की रेड झोनच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मोठी ऍक्शन झाली असली तरी पहिल्यांदा पाय बाहेर गेल्यामुळे एक गुण रेफरीने दर्शवलेला आहे। याच्यावर ऑब्जेक्शन आलेलं आहे। ब्ल्यू कॉस्ट्यूमच्या कोचेसने हे ऑब्जेक्शन पुन्हा घेतलेलं आहे। एक पॉइंट मान्य असल्यामुळे पुढे कुस्ती चालू झालेली आहे। पुन्हा एकदा घडाघडीमध्ये कुस्ती। शिवराज राक्षे अटॅकिंग मध्ये आपल्याला दिसत आहे। एक गुणाची कमाई घेतली झोनच्या बाहेर ढकलल्यामुळे। इथून पुढे मला वाटतं 1 मिनिट संपलेला आहे। 5 मिनिटाची कुस्ती राहिलेली आहे। मध्ये 30 सेकंदाचा रेस्ट असणार आहे। 2 मिनिटाच्या कुस्तीमध्ये अटॅकिंग मध्ये हर्षद सदगीर येताना दिसत आहेत। शिवराज राक्षेची गुणाची पडत असली तरी मधल्या रेफरींनी ब्ल्यू कॉस्ट्यूमच्या अर्जुन वीर काका परावचे हे दोन्ही पट्टे फायनलला आमने सामने। हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शिवराज राक्षे। हर्षवर्धन देखील आपल्याला आता अटॅकिंग मध्ये दिसतोय। शिवराज देखील दिसतोय। अतिशय चुरशीची कुस्ती। दोघंही आंतरराष्ट्रीय लेवलचे रेसलर्स आहेत। दोघांनाही कुस्तीतले बारकावे टॅक्टिक्स टेक्निक माहिती आहे। गर्दन केच करून खेळे पकडण्याच्या प्रयत्नात दोघंही दिसत आहेत। प्लस दोघंही आपल्याला स्थिर पवित्र्यामध्ये आणत प्रतिस्पर्ध्याला झोनच्या बाहेर ढकलण्यात हर्षद सदगीर यांना 30 सेकंदाचा कालावधी दिलेला आहे। या 30 सेकंदामध्ये जर त्यांनी पॉइंट घेतला नाही तर शिवराज राक्षे यांना गुण जाईल। यामुळे हर्षद सदगीर यांना डिफेन्सिव्ह असल्यामुळे 30 सेकंदाचा अवधी दिला, त्यात त्यांनी पॉइंट कव्हर केलाच पाहिजे। असं केलं नाही तर पुन्हा एकदा शिवराज राक्षे यांना 1 गुणाची बढ़त मिळेल। 30 सेकंदामध्ये 15 सेकंद संपलेत। 15 सेकंद आहेत हर्षद सदगीर यांच्याकडे गुणांकन घेण्यासाठी। शेवटचे 10 सेकंद ते पुन्हा झोनच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न हर्षद सदगीर जबरदस्त गर्दन खेच। 30 सेकंदामध्ये गुण न घेऊ शकल्याने पुन्हा एकदा शिवराज राक्षेंना 1 गुणाची बढ़त। 2-0 असा स्कोर पहिल्या हाफमध्ये आपण पाहतोय। शेवटच्या 40 सेकंदाचा अवधी राहिलेला असताना 2 गुणांकाची बढ़त। शिवराज राक्षे पुन्हा ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसत आहे। थोडासा टॅक्टिकली हर्षद सदगीर खेळ करत असले तरी पुन्हा एकदा पंचांनी शिवराज राक्षे यांना ताकीद दिलेली आहे। कुस्ती थोडी संत झाली असली तरी दोघांनी गुणांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। पहिल्या 2.5 मिनिटांमध्ये दोघांनी स्ट्रॅटर्जीचा वापर करावा लागतोय। वजनाने थोडासा जास्त असलेला शिवराज आणि थोडासा कमी असलेला हर्षदला थोडे जास्त प्रयत्न करावे लागत आहेत। पहिल्या 3 मिनिटाचा अवधी संपल्यानंतर रेड कॉस्ट्यूमचे शिवराज राक्षे यांचे 2 गुण, ब्ल्यू कॉस्ट्यूमचे पैलवान हर्षद सदगीर यांचे 0 गुण। 30 सेकंदाचा अवधी संपल्यानंतर 2-0 या स्कोरवर पुन्हा कुस्ती चालू होईल आणि पुन्हा आपल्याला पाहावं लागेल की याच्यामध्ये पिछाडीवर असलेले सदगीर काय टॅक्टिक्स वापरून शिवराज यांना नामकरण करतात। म्युझिक नको अतिशय सुंदर विश्लेषण समजते त्यांना ह्या वेळेचं टेन्शन माहितीये। ज्यांना कुस्ती कमी समजते त्यांच्यासाठीच हे गुणांकन आहे, परंतु ही टेन्शनची वेळ आहे। म्युझिक नको, कुस्ती झाल्यावर म्युझिक लावा। अतिशय टेन्शनची वेळ आहे दोन्ही कुस्तीगीरांसाठी, त्याच्या पाठीराख्यांसाठी। शेवटचे 3 मिनिट आपल्याला ही कुस्ती पाहायला मिळणार आहे। अतिशय सुंदर विश्लेषण अमोलजी पुतळे आपण करीत आहात, परंतु निश्चितपणे दोघेही एका आखाड्यामध्ये सराव करतात, त्याचा निश्चित फायदा कुणाला। हर्षद सदगीर यांची फ्रीस्टाईल मध्ये पण चांगली दमदार कामगिरी आहे। शिवराज राक्षे यांचं तर हेवीवेट मध्ये फ्रीस्टाईलला सिनियर नॅशनल गोल्ड मेडल आहे। बघले आज भरून बाहेर रेटण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा शिवराज राक्षे यशस्वी। पुन्हा 1 गुणाची नोंद झोनच्या बाहेर कट ऑफ केल्यामुळे, झोनच्या बाहेर ब्ल्यू कॉस्ट्यूमचे पैलवान हर्षद यांना ढकलल्यामुळे
पुन्हा एकदा एका गुणाची कमाई शिवराज राक्षे यांची. आपण आक्रमक झाले. हर्षद सदगीर पुन्हा एकदा टॅक्टिस वापरून कुठल्याही पद्धतीने पूर्ण हासिल करण्याच्या परंतु त्याला शिवराज राक्षे काही हल्ले नाहीत अजून. म्हणजे त्यांच्या अटॅकचा कुठलाही परिणाम अजून शिवराज राक्षांवर दिसत नाही. हर्षद सदगीर यांना आतापासून स्पीडने कुस्ती करावी लागेल तरच ते 3 गुण कव्हर करू शकता येते. एखादा टेक्निक किंवा टॅक्टिसचा अवलंब केला तर हे गेलेले 3 गुण हर्षद सदगीर यांनी मिळवले तरच पुढच्या 2 मिनिटांमध्ये त्यांना काहीतरी अजून गुणांकन मिळवण्याची अपेक्षा होऊ शकते. गुणांकांमध्ये डायरेक्ट 4, 2 अशा पद्धतीचे गुण दिले जातात. पुन्हा एकदा रेड कॉस्ट्युमचे पैलवान शिवराज राक्षे यांना पॅसिव्हिटी डिक्लेअर केल्यामुळे 30 सेकंदाचा त्यांना पुन्हा एकदा 30 सेकंदाचा पुन्हा एकदा अवधी शिवराज राक्षे यांना 30 सेकंदात जर त्यांनी हर्षद सदगीरवर गुण घेतला नाही तर हर्षद सदगीर यांना गुण 1 दिला नाही. पुन्हा एकदा झोनच्या बाहेर ढकलल्यामुळे 30 सेकंदाच्या अवधीमध्ये गुण घेतल्यामुळे शिवराज राक्षे यांना एक सगळे येऊ नका. डॉक्टर यांना विनंती आहे, गर्दी करू नका. तिथं कुणी आत येण्याचा प्रयत्न करू नका. कुस्ती एकदम व्यवस्थित चाललेली आहे. त्यांच्याशी बोलून पुढची कुस्ती चालू. विनाकारण मॅटवर गर्दी करू नका. शिस्तीमध्ये चाललेल्या कुस्तीला कुणी जास्त गर्दी करून थांबवू नका. मेडिकल टाइम चालू आहे या ठिकाणी. आपण स्क्रीनवर पाहू शकाल कशा पद्धतीने शिवराज राक्षे यांनी झोनवरून बाहेर ढकलले हर्षद सदगीर यांना. खरं पाहायला गेलं तर हर्षद सदगीर यांची ग्रीको रोमन मध्ये देखील जास्त पदकांची कमाई आहे. निश्चित अमरजी बथळे, परंतु यावेळेस ते मातीवरून फायनलला आलेले आहे. एखादा खेळाडू आधी जर चांगला खेळत असेल तर त्याला मॅट आणि माती या दोन्हीवर कौशल्य आत्मसात होतात. आपण पाहत असाल हर्षद सदगीर जरी ग्रीको रोमनचे प्लेयर असले तरी या ठिकाणी फ्रीस्टाईलच्या स्पर्धेत आणि ते मातीवरून अंतिम फेरीमध्ये आलेले. बरोबर. त्यामुळे अभी योगेश्वर दत्त जी ने भी बताया मैट का सराव ज़्यादा होना चाहिए. इंटरनेशनल कॉम्पिटिशन यानी ओलंपिक तक अपना महाराष्ट्र का पहलवान जाना चाहिए. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेडिकल टाइम काउंट होत आहे आणि त्याची इंजुरी किती लेवलची आहे त्यानुसार रेफरीज तिकडे डिसिजन घेतील. परंतु आता कुस्तीचे 1 मिनिट 42 सेकंद बाकी आहेत आणि कुस्तीचा स्कोर आहे 4-0. वजनाने थोडासा जास्त शिवराज राक्षे याला आपल्या ताकदीचा आणि हाईटचा थोडासा उपयोग होताना आपल्याला दिसतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने शांत चित्ताने आपल्याकडे जी टॅक्टिक आहे तिचा वापर शिवराज राक्षे करताना दिसत आहेत. त्यासोबत अनुभवासिद्ध असलेले हर्षद सदगीर हे देखील त्या ठिकाणी कितपत जखमी झालेत. पुन्हा खेळण्याच्या तयारीत हर्षद सदगीर आहेत. शिवराज राक्षे हे पुण्यातील खेडचे असून ते नांदेडकडून प्रतिनिधित्व करतायत. तर हर्षद सदगीर हे नाशिकचे असून पुण्यामध्ये तालमीत सराव करतायत. दोन्ही मल्लांचं पुन्हा कनेक्शन मी हे तुम्हाला सांगितलंय. परंतु दोन्ही मल्लांची खेळायची टॅक्टिस ही त्यांच्या डोक्यातूनच येते. त्याच्या गुणांकावरून आपण फक्त अंदाज लावू शकतो की पुढे काय होईल. परंतु ही महाराष्ट्र केसरी आहे आणि याच्यामध्ये शेवटच्या सेकंदापर्यंत तुमचे अंदाज फेल जाऊ शकतात. आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा डॉक्टरच्या म्हणण्यानुसार हर्षद सदगीर यांच्याशी बातचीत चालू आहे. चला बाजूला चला, सहकार्य करा. कोपरामध्ये त्यांना थोडासा झटकावल्यामुळे चला बाजूला चला. या ठिकाणी कॅमेरामन मला दिसू देत कुस्ती, मला कुस्ती दिसू देत. शांतता राखा. परत लढतीला प्रारंभ. भागशहाची लढत सुरू. 1 मिनिट 40 सेकंद
सेकंदामध्ये चमत्कार करतील तरच ते बरोबरी किंवा जिंकू शकतील. हर्षद सदगीर यांच्यासाठी खूप टफ टाइम आहे. आपण पाहिलं की 1 मिनिटापूर्वी जी ऍक्शन झाली त्याच्यामुळे त्यांना हाताला थोडासा झटका आला असेल, परंतु आता कुस्ती संथ चालवून उपयोग नाही. हर्षद सदगीर यांच्या विजयासाठी आपल्या खात्यामध्ये जिंकण्या इतपत गुण शिवराज राक्षे यांनी करून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे अटॅक आणि डिफेन्स याचा ताळमेळ त्यांच्या डोक्यात आहे, पण अटॅकचा ताळमेळ यांनी वाढवलाच पाहिजे. नक्कीच अपेक्षेप्रमाणे अटॅक होता दोघांचाही, परंतु सक्सेस झाल्यानंतर शिवराज राक्षे यांनी देखील एकेरी पकडायचा प्रयत्न केला. शेवटचे 53 सेकंद शिवराज राक्षे यांच्यावर अटॅक करण्याच्या प्रयत्नात हर्षद सदगीर दुहेरीच्या प्रयत्नात पुन्हा एकदा शिवराज राक्षेंचा पूर्णत्वाला शिवराज राक्षेनं 6 गुण, गुणांकन 6-0 आणि वेळ 35 सेकंद मारण्याचा अटकाट प्रयत्न शिवराज राक्षेकडून. पुन्हा एकदा काढाकाडीमध्ये कुस्ती. लाख मोलाचे 30 सेकंद. हर्षद सदगीर यांच्या हाताला दुखापत असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मेडिकल टाइमची गरज भासलेली आहे. आपण पाहिलं की वेळेची कमतरता असल्यामुळे त्यांनी अटॅकिंगचा सूर घेतला होता, परंतु तो वेळ त्यावेळी फेल होत गेला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो टाइम दिला जातो, पंच त्यासाठी 30 सेकंदामध्ये शेवटचे 30 सेकंद 10, 6 आणि 0 डिफेन्सिव्ह ऍक्शन मध्ये आपण पाहतो. हर्षवर्धन सत्तर आक्रमण पुन्हा एकदा शिवराज राक्षे बरोबर काही घडू शकतं. कुणी आतमध्ये यायचं नाही. शेवटचे कुणी आतमध्ये येऊ नका. शेवटचे 4 सेकंद कुस्ती बाकी आहे. कुस्ती बाकी अजून कुस्ती संपली तरी आत येऊ नका. कुणी आत येऊ नका. शेवटचे 1 सेकंद आणि टाइम ऑफ 65 महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे